दारूच्या बाटल्यांमुळे ठाणेकर कोंडीत, घोडबंदर मार्गावर रांगा, अरुंद रस्ते, मेट्रोची कामे अशा विविध कारणांमुळे कोंडीत अडकणाऱ्या ठाणेकरांची वाट दारूच्या बाटल्यांनी अडवली. घोडबंदरवरून ठाण्याच्या दिशेने दारूच्या रिकाम्या बाटल्या वाहून नेणारा ट्रक एका बेस्ट बसगाडीवर आदळला. हा अपघात ट्रक उलटून सर्वत्र रिकाम्या बाटल्यांच्या खोक्यांचा खच पडला. त्यामुळे अपघातग्रस्त वाहने आणि दारूच्या बाटल्यांचा खच रस्त्यावरून काढण्याची वेळ पोलीस आणि बचाव पथकांवर आली. या अपघातामुळे गायमुख घाट ते चेना ब्रिजपर्यंत दोन्ही मार्गावर कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले. घोडबंदर मार्गावरून दिवसाला हजारो अवजड वाहनांची वाहतूक होत असते. याच मार्गावरून गुजरात येथून सुटणारी वाहने उरण, JNPT, भिवंडीत येत असतात. तसेच हलक्या वाहनांची देखील मोठी वाहतूक होते. परंतु घोडबंदर मार्गावर विविध ठिकाणी मेट्रोची कामे आणि इतर प्राधिकरणांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतो. घोडबंदर मार्गालगत लोकवस्ती वाढल्याने कोंडीत भर पडत असते. मंगळवारी पहाटे 3:30 सुमारास गुजरातहून मुंबईत एक ट्रक येत होता. त्यामुळे मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचे खोके होते. हा ट्रक गायमुख घाटात आला असता वाहन चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक येथील बेस्टच्या बसगाडीला धडकून उलटला. त्यानंतर बसगाडीमधील सर्व रिकाम्या बाटल्यांचे खोके रस्त्यावर पडले. घटनेची माहिती कासारवडवली वाहतूक पोलीस ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. रस्त्यावर बाटल्यांचा खच पडल्याने मार्गावर कोंडी झाली. दोन्ही मार्गावर त्याचा परिणाम झाला.